नमस्कार, मी वैभव माळोदे, फायनान्शियल ॲडवायझर. काल एक खूप छान प्रश्न आला. शिंदे वडगावचे व्यक्ती होते, एजंट बदलता येतो का? कारण त्यांना जो पूर्वीचा एजंट आहे त्यांच्याकडून मनासारखी सर्व्हिस भेटली नाही, मनासारखी जी सेवा पाहिजे ती मिळाली नाही. तर ते मला म्हणले की मी जे पैसे भरतो त्याचं कमिशन त्या एजंटला भेटलं नाही पाहिजे, मला एजंट बदलायचा. तर जाहीरपणे मी सर्वांना सांगू इच्छितोय की LIC ऑफ इंडियामध्ये अशी तरतूद आतापर्यंत करण्यात आलेली नाही. ठीक आहे. तर जी पहिली पॉलिसी होती, ज्या एजंटकडे होती त्याच एजंटला त्या कमिशनचा फायदा होणार आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही त्या एजंटकडे पॉलिसी काढली त्यावेळेस तुम्ही तो करार एजंटबरोबर न करता कंपनीबरोबर केलेला असतो. मुद्दा लक्षात आला माझा? तुम्हाला काय सांगायचं मला? कारण आपण जो करार केलेला असतो, 15 वर्षाचा, 16 वर्षाचा, 20 वर्षाचा, 25 वर्षाचा जो करार असतो, तो करार आपण एजंटबरोबर नाही केलेला, तो करार आपण कंपनीबरोबर केलेला आहे. LIC ऑफ इंडिया या सरकारी कंपनीबरोबर केलेला आहे. त्याच्यामुळं एजंट बदलता येत नाही. आलं लक्षात तुम्हाला? त्याच्यात पर्याय काय करता येईल तुम्हाला? मी दिले, बदलता येत नाही, तशी तरतूद नाही असणार. आणि LIC ऑफ इंडियानं एजंटला जे कमिशन ठरलेलं आहे ते LIC ऑफ इंडिया ह्या कंपनीच्या नियमानुसार ठरवलेलं आहे. आलं लक्षामध्ये? दुसरी गोष्ट, आता काय करता येईल? आता तुम्हाला तर एजंट बदलायचा आहे. हे बघा, साधे उपाय सांगतो तुम्हाला. नवीन प्लॅन करायचा असेल, नवीन पॉलिसी करायचं असेल आणि तुम्ही जुन्या एजंटवर खुश नसाल, त्याच्याकडे परत पॉलिसी काढू नका. पर्याय एवढं एकच आहे. दुसरी गोष्ट, एजंट बघताना तो शिकलेला आहे का, त्याला या गोष्टीचा अनुभव आहे का, त्या क्षेत्रातला एक्सपर्ट आहे का, सल्ला व्यवस्थित देतोय का, ती बघा. जर तुम्हाला मी भेटलो आणि तुम्हाला म्हणलं एवढे भरा एवढे भेटते, एवढे भरा एवढे भेटते, समजायचं मी झोला झाले एजंट आहे. जर तुम्हाला तो प्लॅन मी सविस्तर समजावू शकत नसेल, तुमच्या गरजानुसार प्लॅन देऊ शकत नसेल, तर मग मी एक्सपर्ट कसला? एक्सपर्ट असा असतो जो तुमची भविष्यातील एखादी मोठी चिंता मिटवतो. म्हणून मार्गदर्शन घेताना एक्सपर्ट माणूस बघा. कारण एक विचार करा ना, तुम्ही समजा दाखवण्यामध्ये तुम्हाला दाखवायचं असेल, एखाद्या डॉक्टरला दाखवायचं असेल, तर तुम्ही अशा झोलाझ्या डॉक्टरकडे जाणार का? एक्सपर्ट डॉक्टर बघणार? साहजिकच एक्सपर्टच बघणार ना. का? कारण त्या क्षेत्राचा त्याला अनुभव असतो, त्या क्षेत्रात त्यांनी काम केलेलं असतं, त्या प्रकारचे आजारावर त्यांनी इलाज केलेला असतो. आपल्याला खात्री असते त्याच्याकडे गेल्यानंतर मी सुद्धा बरा होईल. तसा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा एक्सपर्ट माणसाकडून गायडन्स घेतलेलं कधीही चांगलं. त्या क्षेत्रातला मी एक्सपर्ट आहे. BSc केमिस्ट्री नंतर MA इकॉनॉमिक्स केलं, त्याच्यानंतर MBA इन इन्शुरन्स केलं आणि मागील 5 वर्षापासून LIC ऑफ इंडियामध्ये मोठ्या पोझिशनला मी काम करतो आहे. माझं नाव वैभव माळोदे, मी राहणार पाणेवाडीचा आहे, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. LIC ऑफिस कार्यालय जालना. शक्यतो जिंदल मार्केटमध्ये माझे डेव्हलपमेंट ऑफिसर असतात, त्या ठिकाणी मी काम बघतो. तर मित्रांनो, मी डिजिटलवर जास्त भर देतो. डिजिटलवर का? कारण व्यवहार पारदर्शक राहतो. तुम्ही सुद्धा माझा एकदा अनुभव घ्या. धन्यवाद.